जर आपल्या मराठी माणसाला मराठी साम्राज्य जर दुबईमध्ये जर बिल्टअप करायचे तर त्यासाठी काही स्टेप त्याने फॉलो केल्या पाहिजे. तुमचं दुबईला जाणं एक विश आहे का एक नीड आहे हे समजा. कारण भरपूर लोकांचं काय आहे, याने घेतली गाडी मग मला पण घ्यायची. अरे तुझी विश आहे का नीड आहे, तुला गरज आहे का तर घे. बरोबर. बट यांनी घेतली म्हणून घ्यायची का, मग ती विश आहे फक्त. सो तुम्हाला दुबईला जायचंय किंवा तुम्हाला दुबईला सेटल व्हायचंय, ही तुमची विश आहे का नीड आहे. काही लोकांचा एक प्रॉब्लेम काय आहे की लोकांकडे कॅपिटल भरपूर आहे पण नॉलेज नाही आहे, आणि काही लोकांकडे नॉलेज खूप जास्त आहे पण कॅपिटल कमी आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सोल्युशन द्याल? यार बघ, नॉलेज तुमच्याकडे जास्त आहे आणि तुमच्याकडे छोट्या कॅपिटलमुळे तुम्ही स्केल नाही करू शकत आहे, तर तुम्ही फंडेड अकाउंट बाय करा. बट ज्याच्याकडे खूप सगळे पैसे आहेत बट स्किल नाही आहे, तो इथं फक्त आगेत म्हणजे ते तूप टाकण्यासाठी येतो. म्हणजे काय, आपले पैसे बर्न करायला येतो. पण त्यानंतर मला त्याचा मोस्टली विचारला जाणार क्वेश्चन आहे की सर मी माझ्या सगळ्या गोष्टी क्यूट करतो, म्हणजे मी एखादा जॉब करतोय, मी एखादं काम करतोय, मी सोडून देतो आणि मी ट्रेडिंगवरतीच फोकस करतो, तर हे कितपत योग्य आहे? बिलकुल योग्य नाही आहे. मला एक गोष्ट सांग, या तू काल भेटलेल्या मुलीला हां लग्नासाठी मागणी घालू शकतो का? नाही, नाही पहिल्यांदा घालू शकत. टाइम स्पेंड करेल, Time spend करेल. क्वालिटी चेक करते, सगळ्या गोष्टी. म्हणजे यू नीड टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. Yes. पॉइंट काय आहे याच्यामध्ये, आणि जर तू करतच असेल तर यू आर मोर डेस्परेट गाय हु इज डुईंग दिस. की खरंच ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट आहे तर 90% लोक मार्केटमध्ये पैसे का घालवतात? तर 90% लोक या इंडस्ट्रीमध्ये ट्रेडिंग करण्याला किंवा प्रोफेशनल बनण्याला येत नाही. ते येतात कशासाठी, यार याने ही गाडी घेतली मला पण घ्यायची, यानं हे काहीतरी घेतलं मला पण घ्यायचं, हा इकडे जातो त्याच्यासाठी मला करायचं. आणि मोस्ट ऑफ द टाइम चुकीच्या पद्धतीने जर एखादी गोष्टी सुरुवात झाली तर ती चुकीच्या पद्धतीने एंड होतो. सो नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा माणसाला आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवलं आहे की ज्याचं ट्रेडिंगचं काही बॅकग्राऊंड नव्हतं तरीसुद्धा त्याने ट्रेडिंगमधून एक चांगला मोठा प्रॉफिट जनरेट करून त्याची लाईफ सेटल केलेली आहे, तेही दुबईमध्ये. भरपूर लोक मला क्वेश्चन करतात की सर तुमची जर्नी कशा पद्धतीने स्टार्ट झाली होती, तुम्ही तुमचे मेंटर्स कोण होते. तसंच माझा एक मेंटर मी आज आपल्या पॉडकास्टला स्पेशली इन्व्हाइट केले. त्यांची एक आपण अपॉइंटमेंट घेऊन त्यांना आज तुमच्यासाठी मित्रांनो मी खास त्यांना पुण्यामध्ये बोलवलेलं आहे. क्रिप्टोच्या इंडस्ट्रीमध्ये हे खूप मोठं नाव आहे. तर मित्रांनो आपण त्यांना वेलकम करूयात. वेलकम किरण गडाख सर. सो थँक्यू बाळकृष्ण इन्व्हाइट केल्याबद्दल. आय नो दॅट की लाईक आपण इव्हेंटच्या तयारीमध्ये आहोत ट्रेडर्स लँड 2026च्या पुण्यामध्ये. बट या वी मेक अ टाईम अँड वी आर जस्ट स्टार्टेड आवर टॉकिंग प्लीज. सर जसं की आपण याच्या आधी दुबईमध्ये भेटलो, थायलंडमध्ये सुद्धा भेटलो आणि आज आपण पुण्यामध्ये भेटतोय. सो त्यासाठी हा जो मी पॉडकास्ट आहे हा आपण मराठीमध्ये बोलू, आपल्या मातृभाषेतल्या लोकांना समजेन की नक्की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांची जर्नी ग्रो केली पाहिजे. सर आपण हा पॉडकास्ट आज आपल्या मराठी भाषेमध्ये करू. चालेल, आवडेल मला, कारण माझा पण पहिला पॉडकास्ट असेल किंवा पहिलं कॉन्व्हर्सेशन असेल ऑन द स्क्रीन जे आपण मराठीमध्ये करतोय. बट आय वुड लव्ह टू डू दॅट बिकॉज डेफिनेटली जेव्हा आपण मराठीची गोष्ट येते आपल्याला आनंद होतो. येस ऑब्व्हियसली बरोबर आहे, आपली मातृभाषा आहे सर, मातृभाषेवरती आपलं प्रेम असणार आहे आणि आपल्या ऑडियन्स पण आहे, त्यांचं पण प्रेम आहे. सो दॅट्स वाय जे आपण आहे तेव्हा हे जे पॉडकास्ट आहे ते आपण मराठीमध्ये करतो 100%. तर किरण सर तुम्हाला माझा हा पहिला क्वेश्चन आहे की खरंच ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट आहे तर 90% लोक मार्केटमध्ये पैसे का घालवत आहेत? यार 90% लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे, प्रत्येकाने ट्रेडिंगमध्ये येण्याआधी ना चुकीच्या एक्सपेक्टेशन ठेवून आलेलं आहे. बोलतात ना की ज्या गोष्टीची सुरुवात रॉंग एक्सपेक्टेशनने होती तिचा एंड पण रॉंग एक्सपेक्टेशननेच होणार आहे. एक्झाम्पल की जर तुम्ही एखाद्याची गाडी, एखाद्याचं घर, एखाद्याचा बंगला, एखाद्याची लाईफस्टाईल बघून जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येताय आणि त्यांनी त्याच्यासाठी काय काय केलं हे तुम्ही बघत नाही आहे, तुम्ही फक्त त्याची ती लाईफस्टाईल बघताय आणि त्याच्यामुळे तुम्ही सुरू करताय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जिममध्ये बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की मला अशी बॉडी बनवायची आहे, त्या माणसाने ती बॉडी बनवण्यासाठी मागचे 5 वर्ष घातलेत, तुम्ही 5 दिवसामध्ये ती बॉडी बनवण्याची एक्सपेक्टेशन ठेवाल तर तुम्हाला जिम सोडावीच लागेल. तर 90% लोक या इंडस्ट्रीमध्ये ट्रेडिंग करण्याला किंवा प्रोफेशनल बनण्याला येत नाही. ते येतात कशासाठी, यार याने ही गाडी घेतली मला पण घ्यायची, यानं हे काहीतरी घेतलं मला पण घ्यायचं, हा इकडे जातो त्याच्यासाठी मला करायचं. आणि मोस्ट ऑफ द टाईम चुकीच्या पद्धतीने जर एखादी गोष्टी सुरुवात झाली तर ती चुकीच्या पद्धतीने एंड होतो. तर प्रॉब्लेम काय आहे, पहिली गोष्ट रॉंग एक्सपेक्टेशन आहे. दुसरी गोष्ट काय आहे की आल्यानंतर मल्टिपल लोकांना फॉलो करतात. सिम्पल गोष्ट काय आहे की जसं आपण आपल्या सिटीमध्ये 5 मॅथ्सचे क्लासेस आहे, ओके, मग आपण 5ही मॅथ्सच्या क्लासच्या टीचरकडे जातो का शिकायला? मॅथ्स एकच सब्जेक्ट नाही. आपण काय करतो, एक टीचर पकडतो, तर 5पैकी आपण अनालिसिस करतो की आपल्याला कोणाची गोष्ट समजते, ती गोष्ट समजल्यानंतर आपण अनालिसिस करून त्याला अप्लाय करू शकतो का हे आपण बघतो आणि मग त्याला काय करतो आपण फॉलो करतो. बरोबर आहे. इथे प्रॉब्लेम काय ट्रेडिंगमध्ये, एकच माणूस 20-20 लोकांना फॉलो करतो. बरोबर आहे. मग तो आल्यानंतर 20 लोकांपैकी 5 बाय म्हणत असतात, 5 सेल म्हणत असतात, 5 वेट म्हणत असतात, 5 कन्फ्युजनमध्ये असतात.
राईट. मग तो नवीन माणूस हा विचार करतो की मी जसं नाही का वो किस किससे प्यार करू, तशी गोष्ट की कोणाकोणाचं ऐकू बाबा. बरोबर. मग त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल लोकांना मल्टिपल टेलिग्राममध्ये ऐकतात त्यावेळेस तुम्ही बिगिनर लेवलला मॅक्सिमम वेळेस लॉस करतात. तर 90% लॉस करायची लोकांची पहिली जे 30 दिवस 40 दिवस असतात ना त्याच्यामध्ये एक तर रॉंग एक्सपेक्टेशन ठेवून या इंडस्ट्रीमध्ये येतात. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मल्टिपल लोकांकडनं शिकण्याचा प्रयत्न करतात आणि गेट रिच स्कीम सारखं या इंडस्ट्रीला बघतात. म्हणजे त्यांना काय वाटतं माहितीये, भाऊ तू इंजिनिअरिंग करायला 4 वर्ष लावतो, राईट. बरोबर आहे. डॉक्टर करायला 6 वर्ष लागतो, बरोबर आहे. इंजिनिअरिंग नंतर तुझ्या सॅलरीची एक्सपेक्टेशन 50,000 रुपये आहे आणि ट्रेडिंगमध्ये तुझ्या एका ट्रेडमध्ये 50,000चा प्रॉफिटेबल चालू असताना सुद्धा तू बुक करायला तयार नाही. ह्याच्यामुळेच भरपूर लोक आतापर्यंत लॉसमध्ये गेलेले आहेत. तर 90% लोक लॉसमध्ये जाण्याचं मला वाटतं स्टार्टिंगला जे रिझन आहे हे पहिले 3 रिझन असू शकतात. ओके. एक्सपेक्टेशन. पहिलं एक्सपेक्टेशन, या. मल्टिपल लोकांना फॉलो करणे. करणे आणि तिसरी गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्ही काय केलंय बाबा या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर याला गेट रिच स्कीम सारखं बघताय बरोबर आहे. की बाबा आले उद्यापासून करोडपती झालं पाहिजे. आणि असं नाही होत. कुठल्याही धंद्याला टाइम लागतो, प्रत्येक गोष्टीला मॅच्युअर्ड व्हायला टाइम लागतो. तर सर माझा हा दुसरा क्वेश्चन तुम्हाला असा राहील की एखादा बिगनर्स जर मार्केटमध्ये येतोय तर त्याच्याकडे किती अमाऊंट पाहिजे ट्रेडिंग स्टार्ट करायला, व्यवस्थित मार्केटमध्ये सर्वायवल करायला? मला इंस्टाग्रामवाला आकडा नको आहे, मला जेन्युनवाला आकडा पाहिजे सर. यार मला असं वाटतं की प्रेम आणि व्यापार या दोन्ही गोष्टी करायला तुम्ही मेंटली पीसफुल पाहिजे. ओके. जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येताय, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल तुम्ही डॉक्टरचे शिक्षण घेत असतात, बरोबर आहे. तर तुम्ही पहिल्या दिवशी हॉस्पिटल तर नाही टाकत ना. नाही. बरोबर आहे. तुम्ही 5 वर्ष शिकताना, प्रॅक्टिस करताना. लोकांचा प्रॉब्लेम काय आहे, ते 3 दिवस ट्रेडिंग शिकतात, 4थ्या दिवस त्यांना प्रॉफिट पाहिजे. जर डॉक्टरनी 4 दिवस डॉक्टर की करून 5व्या दिवशी ऑपरेशन करायला घेतलं काय होईल? पेशंट मरणार. बरोबर आहे ना. मग जर पेशंट मरू शकतं तुझं अकाउंट नाही मरू शकत का? बरोबर. ऑब्व्हियसली वाईप आउट होणार अकाउंट. वाईप आउट होणार. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तू कॅपिटल घेऊन किती आलाय याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की तू किती दिवसांनंतर आलाय. म्हणजे तू ते कॅपिटल आणण्याआधी तुझ्याकडे काय नॉलेज आहे, काय स्किल आहे, काय माइंडसेट आहे, काय या इंडस्ट्रीबद्दल तू काय नॉलेज घेतलंय. सो दॅट्स द फर्स्ट थिंग. आता तुला कॅपिटल पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा काय ना, तू सर्वायवलच्या वरती पाहिजे. 90% लोकांचा प्रॉब्लेम काय, ते गरजेचे पैसे ट्रेडिंगमध्ये लावतात आणि त्याच्यातून स्वप्न बघतात. बरोबर आहे. ट्रेडिंग हा एक फ्री माइंड गेम आहे. हा मी तर सिम्पल आहे. जसं मी तुला सांगितलं, प्रेम आणि ट्रेडिंग या दोन्ही अशा गोष्टी आहेत ना ज्या मेंटली फ्री करायची गोष्ट आहे. तू जर त्या गडबडीमध्ये करशील ना तर तू ती गोष्ट पण 100% नाही करू शकत. सो प्रॉब्लेम काय होतो, एक माणूस येतो जो व्यक्ती विचार काय करतो की चला माझ्याकडे 15,000 आहे, 50,000 आहे, 1 लाख रुपये ट्रेडिंगमध्ये घेऊन येतो. कोणी लोन काढून आणतं, कोणी व्याजाने पैसे आणतं, कोणी टॉपअप मारतं लोनवरती आणि त्याच्याकडनं ट्रेडिंग करायची प्रयत्न करतात. बरोबर आहे. मला एक गोष्ट कळते, ट्रेडिंगमधनं त्या पैशापासून कधीच पैसे नाही बनू शकत ज्या पैशावरती तुमची इमोशनल अटॅचमेंट आहे. बरोबर आहे. येस. म्हणजे जे पैसे आणले ते ऍक्च्युली आपले नाहीतच. हे सोडून जर तुम्ही काम करायला स्टार्ट केलं मार्केटमध्ये तर ऑब्व्हियसली तुम्ही मार्केटमध्ये एक ह्यूज अमाऊंट प्रॉफिट करू शकता. हा, बिकॉज पॉईंट काय आहे ना यार, सगळ्यात पहिल्यांदी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुला प्रोफेशनल बनायचं असतं ना, तुला मल्टिपल स्टेजेसमधनं जावं लागतं. Yes. पहिलं एज्युकेशन, दुसरं एक्झामिनेशन, तिसरं वर्क इथिक्स. या तिन्हींच्या थ्रू ज्यावेळेस तू जातो ना त्यावेळेस तू त्या इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल बनतो. आता प्रॉब्लेम काय आहे, एक व्यक्ती 50,000च्या सॅलरीसाठी 4 वर्ष एज्युकेशन घ्यायला तयार आहे, बट त्याला माहिती या इंडस्ट्रीमध्ये किती मोठा पैसा आहे. बरोबर. आज फॉरेक्स इंडस्ट्री $7 ट्रिलियन अ डेची इंडस्ट्री आहे. येस. आज क्रिप्टो इंडस्ट्री $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे. स्टॉक मार्केट पण खूप मोठी इंडस्ट्री आहे. सो एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जर मोठा पैसा बनवायचा असं तू म्हणतोय तर तुला ते वेळ पण दिला गेला पाहिजे ना. येस. बरोबर सो आहे. प्रोफेशनल बनण्यासाठी ते एज्युकेशन घेतलं पाहिजे, ते एक्झामिनेशन दिली पाहिजे, ते एक्सपिरियन्स जनरेट केला पाहिजे आणि त्या करता करता तुझ्याकडे वर्क एथिक्स पण पाहिजे तुझे, तर तो तू प्रॉफिटेबल बनू शकतो. सो कॅपिटल इज नॉट द ओनली फॅक्टर जो माणसाला प्रॉफिटेबल बनवतो. बट आता येऊया कॅपिटलवरती की चला किती पैसे असले तर ट्रेडिंग सुरू करावी. मी म्हणतो तुझ्याकडे ट्रेडिंग करण्यासाठी पैशाची आज गरज नाही आहे, एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. तू डेमो अकाउंटपासून सुरू करू शकतो. येस. तुला कळेल की मी कुठे पद्धतीने माझे जे गोष्टी, माझ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या अप्लाय होतात का नाही होतात. ज्यावेळेस तू डेमोवरती काही दिवस प्रॅक्टिस करशील, जसं एखाद्या मेलेल्या मुर्द्यावरती डॉक्टर प्रॅक्टिस करतो आणि नंतर ऍक्च्युअल माणसाकडे जातो, जिवंत माणसाकडे, बरोबर आहे. तसं तुम्ही एका डेमोवरती प्रॅक्टिस करतात आणि डेमोवरती प्रॅक्टिस करून नंतर तुम्ही लाईव्ह अकाउंटला जाता. ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह अकाउंटला जातात त्यावेळेस तिथे इमोशन्स 100% इन्व्हॉल्व्ह होणार आहे. तुम्हाला माहिती आहे पेशंट मेलेले, त्याला कापायला तुम्हाला भीती नाही वाटणार आहे. बरोबर आहे. बट तुम्हाला ज्यावेळेस माहिती आता हा जिवंत आहे आणि मी कापल्यानंतर मरू शकतो, त्यावेळेस तुमचे इमोशन इन्व्हॉल्व्ह होणार आहे. सो सिमिलरली ज्यावेळेस तुमचं अकाउंट लाईव्ह होतं त्यावेळेस 100% इमोशन इन्व्हॉल्व्ह होतात. बट ऍटलीस्ट तुम्हाला एक आयडिया येते की डेमो अकाउंटवरती तुमची स्ट्रॅटेजी अप्लाय होते की नाही होते. नंतर ज्यावेळेस तुम्ही बिगिनर आहात,
आता तुम्ही काय केलं, पहिल्यांदा एज्युकेशन घेतलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेमो अकाउंट बनवलं, Yes. नंतर तुम्ही स्टार्ट करू शकता फंडेड अकाउंट कडनं पण. हा राईट. जर तुमच्याकडे कमी कॅपिटल आहे, $50, $70, $100, $200, $500, $1000 कमी अमाऊंट आहे, Yes. तर तुम्ही काय करू शकतात, इनिशियली फंडेड अकाउंटवरनं सुरू करू शकतात. तुम्ही $100 अंडरमध्ये तुम्हाला कुठलं एक फंडेड अकाउंट मिळून जाईल, त्याच्यावरती तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्हाला वाटतंय की तुम्ही आता प्रॉफिटेबल झालात, तर तुम्ही तुमची ओरिजिनल कॅपिटल डिप्लॉय करा. येस करेक्ट. मे बी ते $1000 असेल, $5000 असेल, $10,000 असेल, $500 का असेल, बट तुम्ही ओरिजिनल कॅपिटल तेव्हा डिप्लॉय करा जेव्हा तुम्ही ऍटलीस्ट महिना, 2 महिने, 3 महिने एज्युकेशन घेतलंय, ते डेमोवरती प्रॅक्टिस केली आहे, 1-2 फंडेड अकाउंट उडवलेत म्हणतोय मी, प्रॉफिटेबल नाही म्हणत आहे, पण experience पाहिजे थोडाफार. ऍटलीस्ट यू नो Yeah. की बाबा जेव्हा तुमचा ऍक्च्युअल पैसा लागलेला असतो त्यावेळेस तुमचे इमोशन कसे काम करताय, येस. आणि ज्यावेळेस तुला ती गोष्ट कळते, Yeah. नंतर तुझा बाबा रिअल वरती, आणि ज्यावेळेस तू रिअल वरती पण जाणार आहात त्यावेळेस तुला त्या अकाउंट वरती एकदम छोटे छोटे रिस्क घेऊन ट्रेड करायचे. जे तुम्ही ऑलरेडी शिकवता, मी बघतो तुम्हाला ऑनलाईन, तर तुम्ही ऑलरेडी, मला असं वाटतं की मोस्ट आपण हे म्हणू शकतो की एकदम ग्राउंड टू अर्थच्या लेवलला लोकांना शिकवताय मराठीमध्ये, Yeah. आणि भरपूर सगळे लोकांना तुम्ही लोकली घेऊन चाललेत. मला असं वाटतं की यू आर द बेस्ट पर्सन टू लर्न फ्रॉम, की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला शिकायचं आहे तर मला वाटतं की तो तुमच्याकडनं शिकू शकतो. ओके. आता बऱ्यापैकी लोकांना मी पण बघितलेलं आहे की काय होतं की काही नॉलेज नसतं, काही स्किल नसतं, तो येतो $1000-500 घेऊन येतो आणि डायरेक्टली मार्केटमध्ये वाईप आउट करून जातो. तर ओव्हरऑल त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता की तू काय केलं पाहिजे बाई? जर तुझ्याकडे कॅपिटल, काही लोकांचा एक प्रॉब्लेम काय आहे की लोकांकडे कॅपिटल भरपूर आहे पण नॉलेज नाही आहे, आणि काही लोकांकडे नॉलेज खूप जास्त आहे पण कॅपिटल कमी आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सोल्युशन द्यायचं? यार बघ, नॉलेज तुमच्याकडे जास्त आहे या आणि तुमच्याकडे छोट्या कॅपिटलमुळे तुम्ही स्केल नाही करू शकत आहे, तर तुम्ही फंडेड अकाउंट बाय करा. फंडेड अकाउंटवरनं तुम्ही त्याला स्केल अप करू शकता. ओके. म्हणजे समजा जर तुमच्याकडे $1,00,000 कॅपिटल असेल समजा फंडेडची, आणि तुम्ही महिन्याच्या एंडला जर 5% जरी काढले तर तुम्ही ₹5,00,000 विड्रॉल घेऊ शकता. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही त्या ₹5,00,000 आता ओरिजिनल कॅपिटलवरती धीरे धीरे इकडे स्केल करायला सुरुवात करा ओरिजिनलला, आणि फंडेड पण चालू राहू. जसं जसं फंडेडमधनं नवीन पैसे येतील आपल्या ओरिजिनल अकाउंटला शिफ्ट करून त्याला तुम्ही स्केल करू शकतात. बट ज्याच्याकडे खूप सगळे पैसे आहेत बट स्किल नाही आहे, तो इथं फक्त आगेत म्हणजे ते तूप टाकण्यासाठी येतो. म्हणजे काय, आपले पैसे बर्न करायला येतो. ओके. ऑलरेडी भडका लागलेला असतो तर तूप टाकत जायचं. कारण त्याचा प्रॉब्लेम काय है, देखो पहले मतलब एक बंदे से मेरी बात हो रही थी, तो वो गधे के साथ में कुछ कर रहा था. ओके. तो मैंने बोला क्या कर रहा है, बोले मैं उसको मोटिवेट कर रहा हूँ. तो मैंने बोला मैं पहले से ही वो गधा है, अब अगर वो मोटिवेट हो गया तो वो मोटिवेटेड गधा हो जाएगा. तर प्रॉब्लेम काय आहे, हा पहिलाच पैशावाला आहे, बरोबर आहे. त्याच्यात ग्रीड आली, त्याच्यात आता काय होऊ शकतो, बरोबर आहे. अकाउंट वाईप वाईप आउट होणार. आणि एकदा नाही होणार. मी अशा कितीतरी लोकांना ओळखतो ज्या लोकांनी आपल्या सेव्हिंग, FD, लोन Loan. हे सगळे मारलेत. बिकॉज रिझन काय आहे ना, इथं तुम्ही काय करता, तुमचे जे ड्रीम्स आहेत ते एका ट्रेड बरोबर जोडतात. हा ट्रेड जर प्रॉफिटमध्ये आला ना, मी आयफोन घेईल. बरोबर. हा ट्रेड जर प्रॉफिटमध्ये आला तर मी कार घेईल. बरोबर. या महिन्यात मी अकाउंट डबल केलं तर मी घर बनवेल. मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस तुम्ही एखादा नॉर्मल ट्रेडिशनल धंदा करतात, तुम्ही बिलिंगमधनं पोराची शाळेची फी भरता का? नाही. तुम्ही बिलिंग मधनं जाऊन तुमचं ड्रीम बाईक कम्प्लीट करता का? नाही. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल धंद्याच्या पैशाला धंद्याचे पैसे समजतात, बरोबर. आणि इथं आलेल्या पैशाला तुम्ही पोराचं लग्न, मुलीची फीज, किंवा तुमचे स्वतःचे एक्सपेन्सेस किंवा पार्टी पैसे, असं नाही चालत. तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पैशाशी तुमची इमोशनल अटॅचमेंट अटॅच कराल त्यावेळेस तुम्ही लूज कराल. बिकॉज तुमच्या पैशाबरोबर तुमची इमोशनल अटॅचमेंट आहे. येस. आणि जिथं इमोशनल अटॅचमेंट आहे, बघा रस्त्यावरती दररोज हजारो लोक मरतात. बरोबर आहे. बरोबर आहे. बट जो मित्र सकाळी तुम्हाला भेटून गेला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला काही झालं तर किती दुःख होतं. येस. आताचा जो रिसेंटली तुमचा इन्सिडेंट आहे दादांचा, या प्रत्येक माणसाला बारामतीमध्ये, म्हणजे मला असं वाटतं की ते एक अनबिलिव्हेबल, काही लोकांना तर ते निशब्द टाईप आहे की म्हणजे असं होऊच शकत नाही, असं झालंच नाही. काही लोकांना वाटतं की खोटं आहे. स्टील द टाइम ती न्यूज कन्फर्म होईपर्यंत सुद्धा लोकांना वाटत होतं कसं होऊच शकत नाही. बरोबर. राईट. कारण काय की बाबा त्या ठिकाणी त्यांच्या माणसातला इमोशनल अटॅचमेंट आहे दादांसोबत लोकांचं. सो द पॉइंट इज दिस की जिथे तुमची इमोशनल अटॅचमेंट आहे तिथं दुःख होणार तुम्हाला. बरोबर. भीती पण वाटणार. हा, भीती पण वाटणार, दुःख पण होणार. सिमिलरली ज्यावेळेस तुमच्या पैशाशी तुमची इमोशनल अटॅचमेंट आहे तिथं तुम्हाला दुःख पण होणार आणि भीती पण वाटणार. ते कॉमन आहे.
नाही, बरोबर आहे. राईट. आणि मोस्टली मी ऑब्झर्व केलंय, की एखादा बिगनर्स मार्केटमध्ये येतो, एक हार्डली सम अराउंड कॅपिटल घेऊन येतो $200, $300, $400. म्हणजे मला जास्त खालून विचारला जाणार हा क्वेश्चन आहे, तर मी तो तुमच्याशी डिस्कस करू इच्छितो, की एक $200-300 घेऊन येतो आणि एक आठवड्यात, 2 आठवड्यात तो मग अकाउंट फ्लिप करतो. एक $1,000, $2,000च्या आसपास जातं. आता मार्केट आहे, तुम्हाला माहिती आहे किती मोठी राहिली, किती मोठा आहे, तो व्हॉल्यूम आहे. होतात ते बाय मिस्टेक झाले किंवा त्याच्या स्किलने झालं, आपण असं म्हणूयात, किंवा त्याच्या नशिबाचा भाग आहे. बिगिनर लक. हां, बिगिनर लक आपण बोलू शकतो. पण त्यानंतर मला त्याचा मोस्टली विचारला जाणार क्वेश्चन आहे, की सर मी माझ्या सगळ्या गोष्टी क्यूट करतो, म्हणजे मी एखादा जॉब करतोय, मी एखादं काम करतोय, मी सोडून देतो आणि मी ट्रेडिंगवरतीच फोकस करतो. तर हे कितपत योग्य आहे? बिलकुल योग्य नाही. मला एक गोष्ट सांग, या तू काल भेटलेल्या मुलीला हां. लग्नासाठी मागणी घालू शकतो का? नाही, नाही पहिल्यांदा घालू शकत. टाइम स्पेंड Time करेल, spend करेल. क्वालिटी चेक करते, सगळ्या गोष्टी. म्हणजे यू या. नीड टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. Yes. पॉइंट काय आहे याच्यामध्ये, आणि जर तू करतच असेल तर यू आर मोर डेस्परेट गाय हु इज डुईंग दिस. मला सांगायचं काय तुला, की बाबा जर तू काल भेटलेल्या मुलीशी लग्न करण्याची मागणी दुसऱ्या दिवशी नाही घालू शकत, या. तर तुझा एका प्रॉफिटवरती तू बाकी सगळं सोडून ट्रेडिंगमध्ये कसं लागू शकतो? दुसरी गोष्ट, द वे यू डू वन थिंग, द वे यू डू एव्हरीथिंग. तू तिकडंच फेल्युअर आहे, इकडं काय करणार आहे? नाही, बरोबर आहे ना. पॉईंट काय आहे, की तुझा ॲटिट्यूडच नाही आहे ते ना. जर तू तिकडं फेल्युअर नाही, मला काय म्हणायचं, तू जॉब चालू कर ना, तू जॉब सोबत कर ना. आज तुला 6 महिने लागू शकतात प्रॉफिटेबल बनायला, 1 वर्ष लागू शकतं, Yes. 2 वर्ष लागू शकतात. मग त्या 2 वर्षामध्ये तुझ्या घरातली रोजीरोटी कशी चालणार? येस, बरोबर आहे. आणि जर तू ते आज सोडून दिलं तर तू काय करणार? परत फ्रस्ट्रेशन मध्ये येणार, बरोबर. टेन्शन मध्ये येणार, Depression. घरच्यांचे पैसे उडवणार, इमोशनली तू लोकांकडनं पैसे उचलणार, फंड मॅनेजमेंटला सुरुवात करणार, इकडच्या गोळ्या तिकडे द्यायला सुरुवात करणार, आणि अल्टिमेटली होणार काय? हे सगळ्या गोष्टींची जी तू कर्मकांड केलंय याचा सगळ्यात जास्त भुगतवा तुझ्या घरच्यांना भुगतावं लागणार. येस, बरोबर आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बाबा, तू जे करतोय ते कर. तू जॉब करतोय जॉब कर, एज्युकेशन करतोय एज्युकेशन कर, तुझं जे चाललंय ते चालू राहू दे. बट साइड बाय साइड तू मार्केट बिल्ड कर. बिल्डअप. तू ॲज अ बिझनेस म्हणून बिल्ड कर. एखादी कंपनी जर तू सुरू करतो, भरपूर असे फाउंडर्स आहेत जे त्यांच्या जॉब सोबत एखादी कंपनी सुरू करतात. Yes. मग ते पहिल्या दिवशी थोडी जॉब सोडतात. टिल द टाइम म्हणतात की तुमच्या ऍक्च्युअल इन्कमच्या 4 ते 5 पट पैसे तुम्हाला मिनिमम 6 महिने ते वर्षभर जर आले ते. तर तुम्ही ते मागचं काम सोडा. येस, बरोबर आहे. नाहीतर तुम्ही पुढचं काम करण्याआधी मागचं काम का बरं सोडताय? की तुम्ही इमोशनल झालेत, अरे बाप त्यातले एवढे पैसे भेटलेत. अरे बाबा एकदा भेटले, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस नाही भेटू शकत. मार्केट आहे. Yes. सो यू कॅनॉट मेक सेम मनी इन एव्हरी डे. Yeah. तो पॉईंट काय इकडे, की तुम्ही ही एक्सपेक्टेशन घेऊन नाही येऊ शकत की मला सेम पैसे भेटले पाहिजे, असं होऊ शकत नाही. आणि मोस्टली काय होतं सर ॲक्च्युली, की जो बिगनर्स आहे तो बिगनर्स फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे $200 आहेत, $300 आहेत, तो एक ट्रेड घेतो, त्याला $30-40 प्रॉफिट होतो. परत तो दुसरा ट्रेड प्लेस करेन, त्यामध्ये $30-40 प्रॉफिट होतो. नंतर तो काय करतो, अजून एक ट्रेड एखादा प्लेस करतो, त्याच्यामध्ये थोडाफार लॉस होतो. तर ह्या बिगनर्सकडून घडणाऱ्या गोष्टीत म्हणजे लाईक दॅट आपण त्याला आपल्या भाषेत ओव्हर ट्रेडिंग असं म्हणतो. तर ते अवॉइड करण्यासाठी एखाद्या बिगनर्सने कोणत्या अशा स्टेप आहेत, कोणती अशी पावले ते उचलली पाहिजेत आणि त्याचं जे अकाउंट आहे ते अकाउंट सेव्ह करता आलं पाहिजे त्याला ह्या गोष्टींपासून? यार पहिली गोष्ट काय माहितीये, तुम्ही डॉलर गेम मधनं बाहेर निघा. येस. $30, $50, $100 पर्सेंटेज गेम. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, याचं $200 अकाउंट आहे, बरोबर? हां. आणि यांनी $40 बनवलेत. येस, मीन्स यू मेक 20% ऑन युअर कॅपिटल. या ब्रदर. या 20% कॅपिटल वर्षाला गेन देणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा खूप कमी कंपन्या आहेत. तुमची बँक तुम्हाला 60% वर्षाला देते, बरोबर आहे. आणि तू त्याच्या 3 पट पैसे एका दिवसात एका ट्रेडमध्ये कमवलेत, आणि तरी तुझी इच्छा होते की अजून एक बटन दाबू देस. नाही, बरोबर, थांबलं पाहिजे. तिकडे काय होतं की तुम्ही कशामुळे ते ग्रीड येते, डॉलर गेम खेळताय ना. बरोबर आहे. एक बिझनेसवाला माणूस काय बघतो कंपनीमध्ये, की इयरली माझी किती % ग्रोथ होत आहे. बरोबर आहे. त्याच्यावरती त्याला कळतं की बाबा मला टीम वाढवायची आहे, काय एक्सपान्शन करायचं आहे, काय नाही करायचं. तुझं वर्षाचं नाही आहे, तुझं एका ट्रेडमध्ये 20%. हां, बरोबर. तरी पण तू हा विचार करतोय की नाही अजून एक ट्रेड मारावं. याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जाताना पहिली गोष्ट, तुम्ही नंबर गेमच्या ऐवजी पर्सेंटेज गेमवरती या. Okay. जर तुम्ही मंथली 3 ते 5% ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट बनवत असाल, यू आर द गुड ट्रेडर. ओके. जो मला म्हणतो ना मी 50% बनवतो, मला भीती वाटते त्याची. बरोबर आहे. पुढचा ट्रेड मध्ये अकाउंट उडवणार नाही, कारण तो काय आहे ना, तो मशीन गन चालवतोय. बरोबर ना. कधी उलटी चालेल समजणार पण नाही. बरोबर आहे. म्हणजे असं आहे, तू समज की पुण्यातल्या चौकात 150च्या स्पीडनी गाडी चालून तो हिरो बनवून राहिला, आणि त्याला वाटतं की मी लय भारी हिरो आहे. बट त्याला हे नाही माहिती, एकदा कुत्रा आडवं गेलं तर तो पलटी होणार आहे. आणि पुण्यात चौकात कुत्रा असणं लई मोठी गोष्ट नाही. बरोबर आहे. सिंपल तसं ट्रेडिंग मध्ये एक मोठी मुवमेंट येणं मोठी गोष्ट
बरोबर. नाहीये. सो द फर्स्ट थिंग इज दॅट की तुम्ही पर्सेंटेज गेमवर या. सेकंड गोष्ट काय आहे, जसं तुम्ही घरून बाजारला जाता, बरोबर. बाजारला जाताना तुम्ही एक चिठ्ठी लिहून येतात की 2 किलो हे, 5 किलो हे, 7 किलो हे, असं लिहून येतात. म्हणजे तुमच्याकडे बाजारला जाण्याआधी पहिलेच पैसे बजेट असतं आणि तुम्हाला माहित असतं की मी बाजारमधनं काय घेऊन येणार. बरोबर आहे. सिमिलरली ज्यावेळेस तुम्ही धंद्यामध्ये येणार आहे, ट्रेडिंग मध्ये येणार, तुम्हाला मी माहिती पाहिजे की चिठ्ठीवरती लिहिलेलं पाहिजे की बाबा मी आज मार्केटमध्ये जातोय तर मी मार्केटमधनं किती पैसे मॅक्सिमम लूज करून येईल आणि किती पैसे मला मॅक्सिमम बनवायचे आहेत. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला या दोन्ही गोष्टी क्लिअर नाही, टॉप अँड बॉटम, की बाबा मी किती लूज करायला तयार आहे आणि मी किती बनवायसाठी आलोय, बरोबर आहे, तर तोपर्यंत तुम्ही कन्फ्युज राहतात. मी अशा भरपूर वेळेस माझी स्वतःची चूक केलेली आहे की जिथं मी 50 लाखाचं प्रॉफिट म्हटलं चल 1 करोड झाल्यावर बुक करू आणि ते 0 झालं आणि अजून 50 मायनस गेले, जस्ट बिकॉज ऑफ की ते ग्रीड का बरं आली. ते नंबर एक पॉझिटिव्ह नंबर बघायचा आहे, मोठा नंबर बघायचा याच्या कांडमध्ये. सिंगल डे प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय आहे की तिथं तुम्ही काय करतात ना, इमोशनली होतात. तुमचं माहित तुमच्या डोक्यात काय पाहिजे, मी 1 रुपया घेऊन आलोय, एक तर 50 पैसे लूज करेल किंवा 10 पैसे लूज करेल आणि 20 पैसे घेऊन जाईल किंवा 30 पैसे घेऊन जाईल. ज्या दिवशी तुम्हाला माहिती की मी आउट काय करतोय आणि इन काय करतोय, ज्यावेळेस तुमचा रिस्क एस टू रिवॉर्डचा रेशो मॅच होतो, तिकडे तुम्हाला प्रॉफिट बनायला सुरुवात होते. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करताय ना, याचा अर्थ खूप सिम्पल आहे, तुम्ही ग्रीडी आहात आणि तुम्ही ट्रेडिंग ट्रेडिंगच करताय. 3:30ला उठून सुद्धा तुम्ही पहिला ट्रेड मारताय. तर तुम्हाला हे महत्वाचं आहे की द लेसर द ट्रेड द मोर द प्रॉफिट. बरोबर आहे. द मोर द ट्रेड द मोर द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग लुझिंग. सिम्पल गोष्ट काय आहे की तुम्ही एक दगड घेताय, झाडाला मारताय, तुमच्याकडे 4 दगड आहे. बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी झाडाला लागण्याची किती कमी आहे. बरोबर आहे. ते स्टॉप लॉस समज की तो जो समज झाड म्हणजे 4 मारले तर त्याला लागण्याची मे बी 1. बरं तुझ्याकडे 40 आहे तर जास्त आहेत ना. मग याचा अर्थ काय आहे की तुझं अकाउंट वाईप होण्याचे चान्सेस तेव्हा जास्त आहे ज्या दिवशी तू मॅक्सिमम ट्रेड करतो, मॅक्सिमम दगड मारतोय झाडाला, त्यावेळेस कारण मार्केट तुला एका ट्रेडमध्ये पैसे दिले तर प्रत्येक ट्रेडमध्ये पैसे देण्यासाठी थोडी आलंय. नाही. बरोबर आहे. तुझी एक प्रेडिक्शन बरोबर झाली म्हणजे सगळ्या प्रेडिक्शन बरोबर तुला असं थोडी. बरोबर. सो यू नीड टू अंडरस्टँड की बाबा असं नाही होऊ शकत की तू ओव्हर ट्रेडिंग करून पैसे मोठे बनतील. लोकांना काय वाटतं जास्त ट्रेड म्हणजे जास्त पैसे, असं नाही आहे. स्लोअर मनी इज बिगर मनी. येस. खूप मोठी गोष्ट आहे. 90% लोकांना हे पूर्ण लाईफमध्ये कधीही कळत नाही. द स्लो मनी इज फास्ट मनी. फास्ट मनी लाईफमध्ये मलाही खूप लेट कळालं की स्लो मनी इज फास्ट मनी. बिकॉज जर तुम्ही कंपाऊंडिंगच्या गेमला समजाल ना, खूप मोठे पैसे म्हणजे इथं आपला 1 करोडचा लॉस होतो ना, आपल्याला वाटतं 1 करोड रुपये गेले. तुम्ही असं विचार कर की 1 करोड रुपये जर कंपाऊंडिंग गेममध्ये इयरली 30% मध्ये जर टाकले आणि पुढचे 5 वर्ष ठेवले किती पैसे बनतात. राईट ब्रो, यू कॅन रिटायर द लाईफ. बट आपण असे एका ट्रेडमध्ये लूज करतो कारण आपल्याला माहितीच नाही. सो द पॉइंट इज दिस की स्लो मनी इज फास्ट मनी. येस. नाहीतर तुम्ही ज्या दिवशी म्हणलं ना फास्ट मनी, तर ही इंडस्ट्री तुम्हाला घेऊन जाणार असं आहे. सर, माझा तुम्हाला असा क्वेश्चन आहे की बिझनेस मार्केटमध्ये पहिल्या 30 दिवसामध्ये अशा कोणत्या 3 चुका करतो, त्या 3 चुका त्याला मार्केटमधून आउट करून टाकतात. जसं आपण पहिले डिस्कस केलं, पहिली मिस्टेक आहे की तुम्ही रॉंग एक्सपेक्टेशन या मार्केटमध्ये येतात, चुकीची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट, तुम्ही मार्केटमध्ये आलात, आता तुमचं एज्युकेशनवरती फोकस नाही आहे, तुमचा गेट रिस्क स्कीम सारखा फोकस आहे की याच्यातनं खूप पैसे बनतात, मोठे पैसे बनतात असं. आणि तिसरी गोष्ट हे करताना तुम्ही सगळ्यात मोठी मिस्टेक करतात की तुम्ही मल्टिपल लोकांना ॲट अ टाइम फॉलो करतात. या 3 मिस्टेक्समुळे एक जो बिगिनर आहे तो मार्केटमधनं पहिल्या 30 दिवसातच बाहेर जातो. तर सर, मी काल एका माझ्या मित्राला भेटलो होतो, पुण्यामध्येच भेटलो होतो. तर तो मित्र मला म्हणला की मी एका माझ्या मित्राला की एक मंथली 10% रिटर्न मला मिळतात, त्याची जी काय कॅपिटल असेल त्याच्यावरती. तर हे कितपत खरं आहे आणि हे होऊ शकतं का, पॉसिबल आहे का? सिम्पल गोष्ट मराठीमध्ये आपण जर म्हटलं तर कुत्रा पैदा करू शकतो, वाघाला पैदा करू शकतो. बरोबर आहे. ज्याच्याकडे पैसे आहे तो पैसे पैदा करू शकतो. त्याला तुमचे पैसे कशाला गरजेचे आहे? येस, करेक्ट आहे. बरोबर ना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चला असंही होतं की दुसऱ्याच्या कॅपिटलवरती धंदा बिल्ड केला जाऊ शकतो, बट तो धंदा ज्याच्यामध्ये एक प्रॉमिसिंग रिटर्न जे आहेत ती इयरली 15, 20, 30% एवढे असतात. तुम्ही इथे मंथली 10% म्हणताय, वर्षाचे 120%, वर्षाचे 120%. इमॅजिन. आणि असे तर काही खतरनाक आहे, त्यातल्या तुम्ही बारामतीचे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की बारामतीमध्ये असे कमीत कमी 100 ट्रेडर असतील जे या ट्रॅपमध्ये फसलेले असतील. बरोबर आहे. आणि इवन दो म्हणजे भरपूर वेळेस प्रत्येक बिगिनर किंवा प्रत्येक व्यक्तीला एक लालच ड्राईव्ह करतं. येस. कोणाच तरी सक्सेस, कोणाच तरी ते स्क्रीनशॉट ड्राईव्ह करतात. इनिशियल डेजमध्ये तुमच्याच बारामती सिटीमध्ये मी एकाला 50 लाख रुपये दिलेले, 10% पैशाने, त्याच्यानंतर तो भेटलाच नाही. सो द पॉइंट इज दिस, हे पॉसिबल नाही आहे. कारण जर एक व्यक्ती 10% महिन्याला बनू शकतो
तो तुमच्या अकाउंटवर का बरं बनवेल? येस, बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, तुमच्या नावावरती प्रत्येक गरीबातल्या माणसाच्या नावावरती त्याला जर स्किल आहे तर त्याच्या अकाउंटवरला किंवा त्याच्या नावावरती 10 लाख रुपयाची जमीन जुमलात असेल. बरोबर आहे. 10 लाख रुपयाचं पाहिजेलच. असेल एवढा असतो. जर 10 लाख रुपयाचा जमीन जुमला आहे त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे की तो 10% बनूच शकतो, तो स्वतःचे 10 लाख रुपये नाही टाकू शकत का? तो बरोबर टाकू आहे. शकतो. बरोबर आणि त्या 10 लाख रुपयावरती महिन्याला 1 लाख रुपये बनवू शकतो की नाही बनवू शकतो? आरामात बनायलाच पाहिजे जर हा 10% देतोय तर. आणि महत्वाची गोष्ट काय आहे ना, हा खूप फ्रस्ट्रेटिंग पॉइंट असतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देतात, Yeah. तो दाखवतो तुम्हाला त्याची गाडी BMW, हा. तुम्ही मोटिवेट होतात की नाही बाप रे बाप सरांसारखी लाईफ झाली पाहिजे. आता सरांसारखी लाईफ पाहिजे तर तुम्ही सरांना पैसे देतात बरोबर. आणि सर तुमचे पैसे घेतात, कोणाला तरी इंटरेस्ट देतात, त्यांचे पैसे घेतात, कोणाला तरी इंटरेस्ट देतात. आणि जोपर्यंत ही साखळी चालू असते, जोपर्यंत याची टोपी त्याच्या डोक्यावर चालू असते, Like that तोपर्यंत चालू असतं सगळं. आणि ज्या दिवशी ती टोपी फिरायचं बंद होतं त्या दिवशी अवघड होतं. त्या दिवशी सगळं अवघड होतं. म्हणजे अक्षरशः मी तुला सांगतो कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी असे फंड मॅनेजमेंटच्या चक्करमध्ये आपल्या स्वतःची लाईफ खराब केलेली. आणि इवन दो त्यांच्या घरच्यांना सर्व्हाइव्ह करावं लागतं. येस, आज ते इंडियामध्ये त्यांच्या घराच्या बाजूला 5 किलोमीटर नाही जाऊ शकत त्यांची गाडी घेऊन. बरोबर. त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या, त्यांच्या कोणाची BMW, कोणाची मर्सिडीज, अशा गाड्या काही महिन्यांपूर्वी ते त्यांच्या रिलांमध्ये टाकत होते. हा. आणि आज ते दिसत पण नाही. आज ते मला वाटतं कुठेतरी भाड्याच्या गाडीने जात असतील. सो द पॉईंट काय आहे, खूप सिम्पल. हे पॉसिबल नाही आहे की कोणी तुम्हाला महिन्याला 10% देऊ शकतं. मे बी तुम्ही तुमच्या स्किल इम्प्रूव्ह करून विथ द टाइम, विथ द पेशन्स तुम्ही सुद्धा बनवू शकतात. बट कोणाला देऊ नका पैसे, बरोबर. कारण जर तुम्ही कोणाला दिले तर ते पैसे त्याच दिवशी विसरा. बरोबर आहे. म्हणजे ऍटलीस्ट तू जरी स्वतःचे जरी 10 लाख रुपये जरी लॉस केला तर त्यातून येणारा जो एक्सपिरियन्स असणार आहे हा खूप मोठा असणार आहे. ऑफकोर्स आहे. हा. आणि हे जे पैसे तू दुसऱ्याला दे तर तू फक्त त्यातनं एक लेसन शिकू शकतो की बाई कोणावरती विश्वास ठेवू नका. नाही, अजून पण विश्वास येऊन जाईल ना की इंडस्ट्री खराब आहे. हा, इंडस्ट्री चांगले लोक पण आहे या इंडस्ट्रीमध्ये, Yes, yes, जे कोणाचा पैसा नाही घेते, कोणाचे फंड मॅनेजमेंट नाही करते, ते तुम्हाला जेन्युअनली शिकवताय. अशा लोकांवरती पण विश्वास उठून जातो. बरोबर आहे. आणि ते कसं असतं की बाबा एक कांदा सडला की सगळ्यांना कांदे सडलेले म्हणतात. बरोबर आहे. सो ट्रेडिशनली लोक काय विचार करतात, नाही ट्रेडिंगमध्ये सगळे गॅम्बलर्स आहे, ट्रेडिंगमध्ये सगळे असेच लोक आहे. हे का बरं विचार करतात? याच लोकांमुळे. जे लोकांना मार्केटमध्ये प्रॉमिस करतात 10%, 20%, 25%, 50%, त्या लोकांमुळे जे चांगले ट्रेडर्स आहेत की जे चांगली जेन्युअनली काम करायची इच्छा ठेवतात त्यांना सुद्धा लोक सपोर्ट नाही करत. बरोबर आहे. नाव खराब होऊन जाते. तर सर, खरंच ट्रेडिंगमधून आपली जी जीवन आहे ती जीवनशैली आपण बदलू शकतो का? हे एक फक्त इंटरनेटवरलं एक ड्रीम आहे? यार मला एक गोष्ट सांग, कुणासाठी लाईफ चेंज होणे काय असतं? जर तू विचार करशील की हाऊ यू डिफाईन, बिकॉज कोणासाठी आल्टो ड्रीम आहे, कोणासाठी ऑडी ड्रीम आहे, कोणासाठी मर्सिडीज ड्रीम आहे, कोणासाठी RR ड्रीम आहे, राईट? सो इट्स टोटली डिपेंड्स. बट मला एक गोष्ट खूप लवकर कळाली ती लाईफमध्ये, की या दुनियेमध्ये पैसे जे तुमच्या खिशात आता 500 रुपये आहेत किंवा 1000 रुपये आहेत किंवा 2000 रुपये आहेत, हे कुठून आले? दुसऱ्याच्या खिशात. बरोबर आहे. जीवनामध्ये तुमच्याकडे पैसे येण्याचा एकच तरीका आहे, दुसऱ्याचा खिसा. बरोबर आहे. दुसरे की जेब से पैसा आता है. येस. आता पॉइंट असा आहे की तो तुम्हाला का बरं देईल पैसे? बरोबर आहे. येस. तर महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही त्याला एकतर जबरदस्ती करून पैसे घेऊ शकतात किंवा व्हॅल्यू देऊन पैसे घेऊ शकतात, काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करून देऊ शकतात. व्हॅल्यू मध्ये पण 2 गोष्टी असतात, एक पेन असतं, एक प्लेजर असतं. पेन म्हणजे काय? एखाद्या माणसाचं तुम्ही एखादा पेन दूर करताय. उंगलीचं ऑपरेशन आहे, लाख रुपयात होईल. हार्टचं ऑपरेशन 10 लाख रुपये लागतील. जेवढा मोठा पेन दूर कराल तेवढे मोठे पैसे भेटतील तुम्हाला. 5 लाखाची स्विफ्ट डिझायर, 50 लाखाची मर्सिडीज, जेवढी मोठी प्लेजर तेवढे मोठे पैसे. सो मला तुम्हाला याच्यातनं काय सांगायचं आहे, डेफिनेटली एखाद्याची लाईफ बदलू शकते जर तो त्याला प्रोफेशनली 3 ते 5 वर्ष देऊन शिकण्यासाठी तयार असेल, पेशन्सली, तर तो त्याची पण लाईफ बदलू शकते. पॉईंट काय, मला लाईफमध्ये खूप लवकर कळालं होतं की पैसे 2च जागेवरती आहे. एक तर पैसेवाल्यांकडे किंवा पैसेवाले जागेत आहे. म्हणजे ते इंडस्ट्रीमध्ये तरी पैसे पाहिजे ना. समजा तुम्ही एखादा जॉब जॉईन केला, बरोबर, त्या जॉबमध्ये तुमची आज नवीन पोस्ट आहे, आजच गेलाय तुम्ही जॉईन करायला, तर तुम्ही स्वप्नामध्ये काय बघतात की त्या कंपनीचा GM बनेल मी, RM बनेल किंवा त्या कंपनीचा मॅनेजर बनेल, असं काहीतरी बघतात ना. बट ते सुद्धा लोक 10-10, 12-12 वर्षापासून तिथं आहे. बरोबर आहे. मग जर तुम्ही तुमचं फ्युचर बघताय 10 वर्षानंतर तिथं, आणि आता तुमची सॅलरी 20,000 आहे, आणि जर तुमच्या GM ला बघता किंवा RM ला बघता त्याची सॅलरी महिन्याची 20 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 2 लाख रुपये, राईट? सो त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 15 वर्ष लागणार आहे. सो त्या इंडस्ट्रीतच पैसा पाहिजे जर तुम्हाला पैसा त्यातनं काढायचा असेल तर. ज्या विहिरीत पाणीच नाहीये, तुम्ही किती बादली टाकली पैसे थोडी निघणार आहे. नाही, बरोबर आहे ना. सो पॉईंट काय आहे की तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किती एफर्ट लावले, बट त्या इंडस्ट्रीतच पैसे नाहीये. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये पैसे आहे. येस, बरोबर आहे. आता तुम्हाला बादली टाकायची कशी आहे शिकायचं आहे.
राईट, लाईक दॅट. ते पैसे काढण्यासाठी तुम्हाला बादली टाकायची कशी त्या विहिरीमध्ये ते शिकायचं आहे. तर जर तुम्ही ते प्रॉपरली शिकलात तर पैसे आहे. दुसरी गोष्ट, पैसेवाल्यांकडे, तर इथे तुम्हाला पैसेवाले लोक पण भेटतात आणि पैसेवाली जागा पण आहे. Yes. आणि याच्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये पैसा आहेत. आता तुम्ही म्हणताल की जिंदगी बदलण्याची डेफिनेशन काय? मला नाही माहिती तुमच्यासाठी जिंदगी बदलणं काय. माझ्यासाठी काय, एक पोरगा जो संगमनेरच्या बस स्टॉपवरती ॲलोवेरा ज्यूस विकायचा, हा. आज तो दुबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये मागच्या 2.5 वर्षापासून राहतो पॅरामाउंटमध्ये. Yes, राईट. बरोबर आहे. म्हणजे मला तुला काय सांगायचं, जिथं त्याच्या पूर्ण खानदानामध्ये वर्षाची इन्कम 19,000 रुपये असायची, तलाट्याकडे जाऊन ती 25 केले जायचे, कारण कुणबीचं आपल्याला ते मिळावं म्हणून. हा, हा. त्या ठिकाणवरनं जाऊन जर तो वर्षाचं 1 करोड रुपयांचं फक्त रेंट पे करतोय, बरोबर आहे. सो त्याला जर तुम्ही जिंदगी बदलणं म्हणत असाल तर जिंदगी बदलली आहे. बरोबर. आज महत्वाची गोष्ट काय माझ्यासाठी, की मी ज्या ठिकाणवरनं आलो होतो तिथं पप्पांकडे बजाज बॉक्सर होती. येस. मी मागच्या 10 वर्षापासून लक्झरीज कार चालवतो. सो द पॉइंट इज दिस, की जर याला जिंदगी बदलणं म्हणत असेल तर हा बदलली आहे जिंदगी. आज आपल्या फॅमिलीला घेऊन मागच्या वर्षामध्ये मी 12पेक्षा जास्त इंटरनॅशनल ट्रिप केल्यात. जर याला जिंदगी बदलणं म्हणत असाल तर ऑफकोर्स जिंदगी बदलली. सो ट्रेडिंग एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये आल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो, बिकॉज इंडस्ट्रीत पैसा आहे, तुमच्याकडे स्किल आणि पेशन्स पाहिजे. आणि इथे तुम्हाला असे लोक भेटतात ज्यांच्याकडे पैसे आहेत. सर तुम्ही पानटपरी टाकली, हा. कोण येणार आहे हो तिकडे? ज्यांच्याकडे पैसे नाही ते. बरोबर आहे ना, साधे middle म्हणजे class. तुम्ही कोणत्या व्यक्तीला सर्व करता हे पण मॅटर करतं ना. हा. तुमची एखादी सर्व्हिस आहे, प्रोडक्ट आहे, तुम्ही गरीबाला त्याची कानपट्टीवर बंदूक जरी लावली तरी पण तो किडनी शिवाय काय देईल तुम्हाला? राईट. बरोबर. बट ज्याच्याकडे पैसे आहे त्याला तुम्ही सर्व्हिस द्या, त्याचा पेन दूर करा, त्याला प्लेजर द्या, तो तुम्हाला पैसे देईल. बरोबर आहे. सो ही इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री ज्याच्यात पैसे पण आहे आणि ज्याच्यात पैसेवाले लोक पण आहे, ज्याच्या कारण पैसे बनवणं इझी आहे. तर सर मला एक असा क्वेश्चन आहे की नेटवर्क इम्पॉर्टंट आहे का नेटवर्थ इम्पॉर्टंट आहे? यार सगळ्यात पहिले तर तुमचं नेटवर्क येतं, त्याच्यातनं नेटवर्क होते. जर तू मला विचारशील की माझ्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट रोल कोणी प्ले केला आहे, तर माझ्या नेटवर्कने. ॲक्च्युली होतं काय रे, सिम्पल गोष्ट सांगतो तुला मी. तुमच्या घराच्या बाजूने एक 4 लेनचा हायवे जाणार आहे, बरोबर आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा कुणाला माहित असतं? ज्यांनी सँक्शन केलं त्याला, Yes. त्या डिपार्टमेंटला, बरोबर. तुमच्या एरियातल्या 1% लोकांना, पॉलिटिशियनला, बरोबर. बरोबर आहे. 1.5 वर्षानंतर अनाउन्समेंट होते, त्या 1.5 वर्षात ते तुमची सगळ्यांची जमीन विकत घेतात बरोबर आहे. कमी भावाने. हा. आणि तीच जमीन तुम्हाला ते 4-5 लोक जे वरचे आहेत ते 10 पटीने 5 पटीने पुढच्या 2 वर्षात विकतात. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांग, हे करण्यासाठी कुठलं स्किल लागलं, कुठलं टॅलेंट लागलं, कुठली डिग्री लागली? काहीच नाही, नेटवर्क फक्त. फक्त नेटवर्क लागलं. म्हणजे मला ज्या दिवशी लाईफमध्ये ही गोष्ट रिअलाईज झाली की ह्या जगामध्ये सगळ्यात मोठे पैसे नेटवर्कच्या थ्रू बनवले जाऊ शकतात. आणि दॅट्स वाय शिफ्टेड दुबई. इथं इंडियामध्ये प्रॉब्लेम काय ना, तुम्हाला मोठ्या लोकांचा ऍक्सेस घेण्यासाठी ना खूप मगजमारी आहे. बरोबर आहे. म्हणजे जर मी तुला म्हटलं की तुमच्या एरियातल्या सगळ्यात मोठ्या बिझनेसमॅनला भेटायचं आहे, एवढी मगजमारी आहे की तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊ पण शकत नाही आणि तो तुमच्यासमोर खुलून ओपन पण होणार नाही. इन दुबई तू कुठल्याही शिशा कॅफेला बस, बरोबर आहे. एव्हरी सेकंड टेबल हॅज इज ओन मिलिनियर. मग तिकडे काय होतं, तुम्हाला नेटवर्किंग करायला इझी होतं. सो मला असं वाटतं की तुमच्या नेटवर्थ बिल्ड करण्यामध्ये तुमच्या नेटवर्कचा सगळ्यात मोठा रोल आहे. जर तुम्हाला नेटवर्थ बिल्ड करायची तर पहिले नेटवर्क बिल्ड करा. तुमचे मागचे 10 कॉल कोणाला आहे ते चेक करा. मी तुम्हाला सांगतो तुमच्या अकाउंटला बॅलन्स किती आहे. जर तुमच्या 10 कॉलमध्ये असे लोक आहेत ज्यांचे EMI बाउन्स आहे, ज्यांचे घरात वांदे चालले आहेत, ज्यांच्या घरामध्ये कलेश आहे, ज्याच्या जॉबवरनं काढले त्याला, ज्याचे जिंदगीचे येल लागलेले आहेत, आणि अशा तुमचे 10 कॉल असतील तर 100% तुमचा नेक्स्ट नंबर आहे. बरोबर आहे. तुमच्यावरती फक्त आता शनीची नजर नाही म्हणून टाईम आहे. ज्या दिवशी त्याची नजर आली तुमचा कार्यक्रम आहे. बट जर तुमच्या पहिल्या 10 लोकांमध्ये ज्यांच्यावर तुमचं मोस्ट ऑफ द कम्युनिकेशन होतं आहे, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही त्यांच्यासोबत स्पेंड करता, ते लोक आहे जे लाईफमध्ये पॉझिटिव्ह आहे, जे लाईफमध्ये ग्रो करताय, ज्यांना कुठं हेट्रेट नाही आहे कोणासोबत ग्रो केल्यानंतर, ते पैशाशी फोकस्ड आहे, ते ग्रो करण्यासाठी स्किलवरती खर्च करताय किंवा ते लाईफमध्ये रेग्युलर बेसिसला अपग्रेड करताय. असे जर 10 लोक असतील 100% तुम्ही ग्रो करणार आहे. येस. म्हणजे सो तुम्ही नेटवर्क कोणाच्या सोबत आहे त्याच्यावरती डिपेंड करा. म्हणजे मी जे डिसिजन घेतले दुबई शिफ्ट होण्याचं ते योग्य असं म्हणायचं. ऑफकोर्स मला असं वाटतं माझ्या लाईफमध्ये मी मागच्या 10 वर्षामध्ये बिझनेस करताना जेवढे पैसे कमवले होते तेवढे दुबईमध्ये 2 वर्षात कमवले. सो यू कॅन इमॅजिन की 10 years is to 2 years. ओके. म्हणजे आपला रिस्क रिवॉर्ड रेशो 2:4 झालेला आहे. हां. सो व्हॉट माय कन्सर्न, ऑफकोर्स अगर जर तुमच्याकडे यू आर अर्निंग गुड, तर तुम्हाला नेटवर्किंगसाठी, ग्लोबल कनेक्टिव्हिटीसाठी, क्वालिटी लाईफस्टाईलसाठी, ओके. गुड फूड, ओके. सिक्युरिटी, Security. या सगळ्या गोष्टींसाठी यू कॅन इझिली गो टू दुबई. जर आपल्या मराठी माणसाला मराठी साम्राज्य जर दुबईमध्ये जर बिल्टअप करायचे तर त्यासाठी काही स्टेप त्याने फॉलो केल्या पाहिजेत?
यार सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती का, तुमचं दुबईला जाणं एक विश आहे का एक नीड आहे हे समजा. बरोबर आहे. कारण भरपूर लोकांचं काय आहे, यानी घेतली गाडी मग मला पण घ्यायची. अरे तुझी विश आहे का नीड आहे, तुला गरज आहे का तर घे. बरोबर. बट यांनी घेतली म्हणून घ्यायची का, मग ती विश आहे फक्त. सो तुम्हाला दुबईला जायचंय किंवा तुम्हाला दुबईला सेटल व्हायचंय, ही तुमची विश आहे का नीड आहे. आता नीड कधी असू शकते, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ग्लोबल कनेक्टिव्हिटी पाहिजे, म्हणजे तुम्हाला इंटरनॅशनली काम करायचं आहे, तुम्हाला एका देशात काम नाही करायचं, तुम्हाला मल्टिपल देशांमध्ये काम करायचं आहे. गुड. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे एक सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी आहे आणि यू डोंट वॉन्ट पे द टॅक्सेस, तुम्हाला वाटतं की नाही यार मी जे टॅक्स पे करतो त्याच्यात मला सर्व्हिस नाही भेटत आहे, सो आय शुड शिफ्ट टू अनदर कंट्री. दॅट द सेकंड रिझन. तिसरी गोष्ट, तुम्हाला सिक्युरिटी कन्सर्न आहे काय, की तुमच्याकडे एक सफिशियंट पैसा आहे आणि आज तुमच्या फॅमिलीला अपग्रिंगिंग करण्यासाठी तुम्हाला वाटतं की दिस इज नॉट द सिक्युअर प्लेस. थर्ड रिझन, यू कॅन मूव्ह टू दुबई. फोर्थ रिझन, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही गेल्यानंतर तिथं तुम्हाला एक बेसिक एक्सपेन्सेस खूप हाय ॲज कम्पेअर टू इंडिया. इंडिया. येस. म्हणजे मला असं वाटतं इंडियामध्ये एखादा माणूस सक्सेसफुल नाही झाला आणि तो कुठंच नाही होऊ शकत. हा बरोबर आहे. अरे तुम्हाला 50 रुपयात थाळीला जेवण मिळतं रे बाबा, 2 दिरहम. बरोबर आहे. 2 दिरहम. 2 दिरहम फक्त. इमॅजिन. म्हणजे मी एखाद्याला असं विचार करतो की जर जेन्युनली खरंच इंडियामध्ये कोणी ग्रो नाही केलं ना, हा. त्यांनी काहीच नाही करू शकत तो जीवनामध्ये. बिकॉज रिझन काय आहे यार, एवढं 3 ही चीज़ों में सबसे ज़्यादा पैसा लगता है दुबई में. ट्रॅव्हल. बरोबर आहे. 15 किलोमीटर का राइड अगर आप लोगे तो यार तुला कम से कम 150 दिरहम 100 ते 150 दिरहम म्हणजे 5,000 रुपये 4,000 रुपये लागतात. जातातच. येस. इथं 4,000 मध्ये तू पुणे मुंबई करतो दोनदा. सो द पॉइंट इज दिस की जर इथं कोणी सक्सेसफुल नाही तर तू तिथं जाऊ शकत नाही. बरोबर सो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे चेक करणं गरजेचं आहे की तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंट ऑफ सर्वायवल मनी आहे का. तुम्ही इयरली बजेट बनवा, कुठल्या एरियात राहणार आहे. कारण दुबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गेम काय आहे, तुम्ही कुठल्या एरियात राहतात बरोबर. त्याच्यावरती डिपेंड करत तुमचे एक्सपेन्सेस काय आहे. राईट. म्हणजे तिथे असं पण आहे की तुम्ही सिग्नल तोडला बट कुठल्या एरियात तोडला बरोबर आहे. त्याच्यानुसार फाईन आहे. त्याच्यानुसार फाईन. त्याच्यानुसार फाईन आहे. तर तुम्हाला महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही येताय दुबईला, बट तुमच्याकडे ऍटलिस्ट वर्षभराचा बॅकअप पाहिजे आणि नंतर तुम्ही तुमचं जे स्किल आहे, तुमचा जो बिझनेस आहे तुम्ही बिल्ड करू शकता. बट द बेस्ट एन्व्हायरमेंट टू स्टार्ट एव्हर. मतलब काल रात्री पण मला कोणतरी म्हणत होतं की यार मी ना या महिन्याच्या एंडला दुबईला शिफ्ट होतोय. मी तर त्याला म्हणलं उद्या सकाळी निघ. अल्दो आय लव्ह इंडिया. आपण प्रत्येक माणूस देशावरती प्रेम करतो. आपण आपले आई वडील आहेत, आपले घर आहे, आपल्या फॅमिलीज आहे, आपले मित्र आहेत, आपले मतलब एरिया आहे, आपलं जेवण आहे, सगळं आहे. बट द पॉईंट एका वेळेला असं वाटतं ना की यार या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे फक्त एका गोष्टीसाठी, माझ्या ग्रोथसाठी. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी ते करावं लागतं. सो मला असं वाटतं की जर तुझ्याकडे सफिशियंट मनी आहे, तुला बाहेरचे नेटवर्किंग पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर पाहिजे असेल, तू जाऊ शकतोस तू पहिला. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या बिगनर स्टेजमधून मार्केट शिकायला चालू करायचं आहे, मार्केटमध्ये तुम्ही बिगनर फेजमधून परत एकदा येत आहे, तर अशा कोणत्या मिस्टेक्स आहेत की तुम्ही त्या अवॉइड करचाल? सगळ्यात पहिल्यांदा मी ट्रेडरला फॉलो करेल. बिकॉज एका राईट मेंटॉरला होतं काय, भरपूर वेळेस तुमच्याकडे एक राईट मेंटॉर नसेल ना तर तुमचा वेळ जातो. आणि जगातली सगळ्यात प्रिशियस गोष्ट एका वेळानंतर तुम्हाला कळतं की वेळ होती. राईट. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक राईट मेंटॉर चूज करेल. तो कसा चूज करेल, सिम्पल, मला जो शिकवतोय तो ते करतोय का, जर तो करत असेल तर मी त्याला फॉलो करेल पहिली गोष्ट. आणि एका मेंटॉरला फॉलो करेल, असं मल्टिपल नाही. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय करेल माहिती आहे, मी आल्यानंतर डायरेक्ट एंट्री करून फ्युचर्स ट्रेडिंग सुरू नाही करणार किंवा लेव्हरेज ट्रेडिंग सुरू नाही करणार. बिकॉज 90% लोक काय करतात ना, येतात त्यांच्या टोटल इक्विटीचा टोटल पैसा फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये लावतात. बरोबर आहे. राईट. आणि अल्टिमेटली इनिशियलला फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये लॉस होतो. सो पॉईंट काय आहे, मी काय करेल, मी जर परत आलो तर मी माझ्या टोटल नेटवर्कचा किती % मी रिस्कमध्ये लावू शकतो तेवढाच पैसा घेऊन फ्युचरला उतरेल, ना की पूर्ण पैसा घेऊन उतरेल. राईट. जी सगळ्यात सेकंड गोष्ट आहे. तिसरी गोष्ट काय माहिती आहे, या इंडस्ट्रीला एक्सप्लोअर करण्यासाठी मी इंटरनॅशनली इव्हेंट्स मॅक्सिमम अटेंड करेल. बिकॉज होतं काय, तू जसं मगाशी आपलं नेटवर्किंगवरती बोलणं आलं तर तुला नवीन लोक कुठं भेटतात तुला माहिती आहे. जर तुला आज नंतर एका वर्षामध्ये तुझ्या लाईफला 360 डिग्री चेंज करायचं असेल तर फक्त या 3 ठिकाणी जायला सुरुवात कर. गोल्फ कोर्स या ठिकाणी जा, इथे तुला श्रीमंत लोक भेटतील. 5 स्टार हॉटेल जिथे सगळ्यात टॉप 5 स्टार्स हॉटेल आहे तिथे जा. आणि क्लब जिथे लोक पार्टी करायला येतात. या 3 ठिकाणी तुझी नेटवर्किंग सगळ्यात स्ट्रॉंग होते. इंडियामध्ये तरी, बाकी इथं दुबईमध्ये वेगळं, बट इंडियामध्ये तू या 3 ठिकाणी जर गेला, तू बजेट बनव भावा, महिन्याचं बजेट बनव की या 3 ठिकाणी जायचंय, तेवढं स्पेंड करायचं, जायचंय. बिकॉज तिकडे आलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे ना त्याने काहीतरी लाईफमध्ये उखाडलेलं आहे. बरोबर आहे. राईट. जर एका पार्टीवरती एका टेबलवरती कोणी 5 लाख रुपये खर्च करते, याचा अर्थ काय, एका इंजिनियरची पूर्ण वर्षाची सॅलरी तो तिथं जर फुकत असेल तर त्याच्याकडे काहीतरी नॉलेज आहे ज्याच्याने तो पैसे बनवतोय. राईट.
आणि तो पूर्ण पुण्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो खूप कमी आहे, खूप कमी नंबर्स आहे. तू त्याच्याकडनं घे ना ते नाम, Yes. ते स्किल घे ना. येस आणि ते कसं घेऊ शकतो त्याच्याशी बोलल्यानंतर बोलू कुठं शकतो, नेटवर्किंगमुळे. नेटवर्किंग कुठं होईल, जिथं तो जातो तिथे. येस सो यू कॅन इझिली गो दॅट प्लेस आणि तुम्ही नेटवर्किंग करू शकता. राईट. सो नेटवर्किंग कॅन चेंज युअर लाईफ. सर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचा आभार मानतो. तुम्ही तुमचं जे एवढं बिझी शेड्यूल आहे, आता जो आपला इव्हेंट चालला आहे ट्रेडर्स लँड नावाने, त्यातून सुद्धा आपण एक टायमिंग काढला माझ्यासाठी आणि आपण पॉडकास्ट प्लॅन केलं. तो कसा प्लॅन केला आपल्या दोघांनाच माहिती आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांना किरण सरांना काही गोष्टी विचारायच्या असतील, काही क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्त विचारू शकता. आणि किरण सर, आपण पुन्हा